एक अत्यंत कडक शिस्तीचा असा आर्मी जवान आणि त्याची लाडात वाढलेली आरामाची सवय असलेली बायको आहेत ना दोन टोक. आता ते दोघही एकमेकांच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न सुरू करतात. बघूया हा मधु इथे आणि चंद्र तिथेचा धमाल एपिसोड. संदीप पाठक आणि स्पृहा जोशी सोबत कडक शिस्तीचा पण लाडावलेला मधुचंद्र. काय चालवलंयस काय तू? हे काय झालं? अरे वेळ काय झालीये? ओ येस, मागच्या वर्षी याच वेळेला आम्ही काश्मीर खोऱ्यामध्ये आतंकवाद्यांशी 4 हात करत होतो. आठवलं? येतो. अरे लग्न होऊन 4 तास झाले आणि तू आतंकवाद्यांशी 4 हात करत होता यावर चर्चा करत होतास का? बाबा, मी एक आर्मी मॅन आहे आणि आर्मी मॅनला परिवारापेक्षा कर्तव्य नेहमी श्रेष्ठ असतं. इथे माझ्यासाठी जी लोक आलेली आहेत त्यांना वेळ देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. बाबा, मी जाणार नाही. हे बघ, मी सुद्धा आर्मी मध्ये होतो, हे विसरू नकोस तू. हे बघ, आता तू तुझं तोंड मीठ आणि गपचूप आत जा बरं. आणि हे बघ, आज चाललायस ना तर जरा सांभाळू. का? आतून काही हल्ले होण्याचे चान्सेस? अरे हल्ले नाही रे बाबा, सावकाश जा, म्हणजे सर्वसामान्य माणसासारखा जा, नवऱ्यासारखा आतमध्ये जा, आर्मी ऑफिसर सारखा जाऊ नकोस. का? आणि तसं नाही, सुनबाई जरा लाडात वाढलेली आहे, तिला आरामाची आवड आहे आणि शिस्तीचा जरा तिटकार असे तिला. मला न बघता ही स्पीचलेस झाली आणि मी हिला बघून स्पीचलेस झालो. जवान जवान, आपले वीक पॉइंट्स असे सांगायचे नसतात. नाही, पण या कॅडेटला मी शिस्त लावणारच. मी माझ्यासाठी परफेक्ट अशी पार्टनर बनवणारच. नाही, पण इथे नाही, मधुचंद्राला गेल्यावर. अगं, लग्नाच्या पहिल्या रात्री तू झोपलीस कशी? अशी, हे बघ. ए, फालतू पिजे मारू नकोस. अगं, लग्नाची पहिली रात्र, सगळेजण या रात्रीची आतुरतेने वाट बघतात आणि तू झोपलीस. काय करणार? मी किती थकले होते माहितीये. मला माहितीये, तू लहानपणापासून लाडात वाढली आहेस, आरामाची सवय आहे तुला, शिस्तीचा कंटाळा आहे. पण आता नाही चालणार. आता स्वतःला बदलायला हवं तुला. ए बाई, तू मला आत्ता घाबरवू नकोस उगाच. सध्या तरी माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच टार्गेट आहे, माझा हनीमून. नाही, तिथं गेल्यावर मी विक्रमला पटवलं ना की आदर्श लाईफस्टाईल म्हणजे माझ्यासारखी, एकदम आरामशीर, हळुवार, आळशासारखी. तू आणि तुझं नशीब. आता तूच बघ काय होईल ते. थँक्यू सर. गो. हे काय? हा, मी खूप दमले ना. अगं, उठ 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 उठ. अगं, इथे आपण हनीमूनला आलोय आणि तू झोपू कशी शकतेस? हा, ही अशी. कर कर, आराम कर तू, आराम. हे बघ, असं काय करतेस तू? एक दिवस माझं टाइम टेबल, शिस्तीचं टाइम टेबल फॉलो करून बघ. अगं, आळस असा विसरून जाशील तू. हा, आणि हेच जर का मी तुझ्या बाबतीत म्हटलं तर, एक दिवस तू माझ्या पद्धतीने जगून बघ. बघ काय मज्जा येते. का घाबरलास? घाबरलेलो नाहीये. हा, घेतलं तुझं चॅलेंज. ठीक आहे, एक दिवस तुझ्या पद्धतीने जगून बघूया. अरे, आर्मीतली माणसं जितकी आक्रमक असतात तितकीच ती संयमी सुद्धा असतात. एकाच जागेवर न हलता तासनतास बसून राहण्याची प्रॅक्टिस करून घेतली जाते त्यांच्याकडून. समजलीस? अरे, मला काही फरक पडत नाही, ठीक आहे, पण परवाचा दिवस मात्र माझा. नाही, परवाची परवा तू करूच नकोस, कारण मुळात तो येणारच नाही. आलाच तर आय एम रेडी. लवकरच कळेल कुणाचं लाईफस्टाईल परफेक्ट आहे ते.
कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले च गोविंद, प्रभाते करदर्शनम. सुप्रभात. काय चाललंय? काय नाही, मी चाललोय. कुठे? कुठे म्हणजे काय? फ्रेश व्हायला, जॉगिंग, एक्सरसाइज, योगा. इतक्या रात्री तुला बरं वाटत नाही का? हे सकाळ झालीये. सूर्य उगवला की मग सकाळ होते. सूर्य कुठे आहे? तुला मी काय सांगितलं होतं? सूर्य उगवण्याच्या आत मी उगवतो. हो, पण ती तुझ्या पद्धतीची सकाळ असते. आपलं काय ठरलंय? हं? आज आपण माझ्या पद्धतीने जगणार आहोत, हो की नाही? झोप आता. अरे तुझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं असं झोपून दाखवेल मी. बघायचं? दॅट्स द स्पिरिट. हा. दाखवच तू. झोप आता आणि बघ. मलाही झोपू दे. बघ आता.